माणसाची जी धडपड चालू आहे रात्रंदिवस, ती कशासाठी चालू आहे असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं एकच उत्तर येतं की माणूस रात्रंदिवस सुखासाठी धडपडतोय. बरोबर आहे ना? हाच आपल्या सर्वांचा विचार आहे. पण माणूस जर रात्रंदिवस सुखासाठी धडपडत असेल, त्याला सुख जर पाहिजे, तर मग असा कोणीतरी भेटला पाहिजे की जो असं आपल्याला सांगू शकेल की हो, मला सुख मिळालं आहे, माझी धडपड सुखासाठीच होती आणि मला ते सुख मिळालं आहे, असं म्हणणारा कोणीतरी भेटला पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? सुखासाठी माणूस धडपडतोय, तर असे 4-2 माणसं भेटले पाहिजे आपल्या आसपास की मी पण सुखासाठीच धडपडत होतो आणि आता मला ते सुख मिळालं आहे. माझा सुखाचा शोध आता बंद झाला आहे. सुखाचा शोध का बंद झाला? तर मला जे पाहिजे होतं ते सुख मी मिळविलं आहे. तर असं जर असतं तर समर्थासारख्या महापुरुषांना जगी सर्व सुखी असा कोण आहे असं का म्हणण्याची गरज पडली असती? याचाच अर्थ आपण सुखाच्या शोधामध्ये आहोत हे खरं आहे, परंतु सुख मिळत नाही हेही सत्य आहे आणि कायम आपण सुखाच्या शोधात आहोत हेच आपल्या जीवनाचं सत्य आहे. विचार करून पहा, हे एकदम आपल्या जीवनाचं जे वास्तव आहे तेच मी आपल्या समोर मांडतोय. आणि म्हणून कायम सुखाच्या शोधावर असणारे आपण माणसं आहोत. आपल्याला नेहमी असं वाटतं की मला सुख या गोष्टीमध्ये मिळेल आणि आपण ते गोष्ट प्राप्त करण्याच्या मागे धावतो आणि अथक परिश्रम करून ती गोष्ट आपण प्राप्त करतो आणि काही काळ, काही क्षण आपल्याला त्याच्यामध्ये सुखाचा भासही होतो किंवा आपण असं म्हणू की क्षणिक सुख आपल्याला त्याच्यामध्ये मिळतंही. परंतु नंतर आपल्या हे लक्षात येतं की सुखासाठी आणखीन काहीतरी मला दुसरं पाहिजे, याच्यामध्ये मी पूर्ण सुखी होऊ शकत नाही आणि मग माणूस एखादं दुसरं टार्गेट धरतो आणि ते प्राप्त केल्यानंतर मी सुखी होईन असं माणसाचं चाललेलं असतं. आता याच्यामध्ये ज्यांनी आत्ताच जीवनाची सुरुवात केलेली आहे अशा तरुणापासून ते ज्यांची जीवनं आता कडेला आलेली आहेत, 5-10 वर्षाचं आयुष्य राहिलेलं आहे, या सगळ्यांचं हे असंच चालू असतं, सारखंच चालू असतं की मला सुख मिळणार आहे, ते टप्प्यामध्ये आलेलं आहे, बस आता एवढं झालं की ते मला मिळेल, मी सुखी होईल असं माणसाला वाटत असतं. आणि अशा पद्धतीनेच जसं ते क्षितिज माणसाला जवळ आल्यासारखं वाटतं, परंतु जितकं चालतो आपण तेवढंच अंतर ते क्षितिज पुढे दिसायला लागतं. ते कधीच आपल्याला क्षितिज प्राप्त होऊ शकत नाही. त्या पद्धतीने आपल्या जीवनातलं सुखही तसंच आपल्याला पुढे पुढे दिसत असतं आणि आपण त्या सुखाच्या प्राप्तीसाठी पाठीमागे त्याच्या जात असतो, परंतु सुखाची आपली गाठ कधी पडत नाही. पडते ते क्षणभर सुखाची गाठ पडते आणि त्या क्षणभर सुखाने कधीच आपल्याला तृप्ती येत नाही आणि म्हणून पुन्हा नवा शोध, पुन्हा नवा शोध, पुन्हा नवा शोध अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सुखासाठी अनेक गोष्टी आपण प्राप्त करतो, परंतु तरीही सुखाचा प्रश्न कायम राहिलेला दिसून येतो. तर हे जे आपल्या जीवनाचं वास्तव आहे की सुख मला मिळालं नाही किंवा मी सुखी झालो नाही, सुखाचा प्रश्न माझा कायम आहे, हे जे आपल्या जीवनाचं वास्तव आहे
तर प्रथम प्रामाणिकपणे हे कबूल करणारा माणूस पाहिजे. कारण कसं आहे, आपण जीवन ज्या गोष्टीसाठी वाहत आहोत, ज्याच्या मागे आपण लागलेलो आहोत, ते आपल्याला प्राप्त झालं नाही असं म्हणणं हा प्रामाणिकपणा आहे. परंतु माणूस असं म्हणायला तयार होत नाही आणि म्हणूनच माणसाला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. मी सुखाच्या शोधात आहे हे तर खरं आहे. माणूस जे धडपडतोय रात्रंदिवस, इथूनच आपण सुरुवात केली की त्याला सुख मिळावं म्हणून, आणि सुखाचा प्रश्न त्याचा कायम राहिलेला आहे. इथंपर्यंत आपण आलोत. परंतु माझ्या जीवनामध्ये मी सुखी होऊ शकलो नाही आणि माझी धडपड सुखासाठीच होती, ही प्रामाणिकपणे कबूल करण्याची माणसाकडे वृत्ती आहे का? ही प्रामाणिकता आहे का माणसाकडे? तर याचं उत्तर काय येईल? खेदानं सांगावं लागेल की 99% माणसं हे कबूलच करणार नाहीत की मला सुखी होता आलं नाही, भलेही ते मग सुखासाठी धडपडत असत. कारण मनुष्य हा ज्यावेळेस हे कबूल करेल की मला सुखी होता आलं नाही, त्यावेळेस त्याला हे पण कबूल करावं लागेल की आत्तापर्यंत मी केलेली जी धडपड आहे, जी बेजारी आहे, जी माझी परेशानी आहे, ती व्यर्थ होती. तिथे सुख नव्हतंच आणि मी तिथेच ते शोधलं, किंवा मी जे केलं, मी जे भटकलो, त्याच्यातून मला काही कळलं नाही, मला काही मिळालं नाही सुखाच्या दृष्टिकोनातून, हे त्याला कबूल करावं लागेल. परंतु माणूस हा ज्या अहंकाराच्या केंद्रातून जीवन जगत असतो, तिथून मी चुकतोय, मला कळत नाही, मला मिळालं नाही, हे माणसाला म्हणावं वाटत नाही. ते म्हणायला तो धजत नाही, हे कबूल तो करू शकत नाही. कारण अहंकार नेहमी मी योग्य जगतोय, माझ्या एवढं कोणाला कळतंय, मी तर खरा समजूतदार आहे, ह्या सर्व गोष्टी घेऊन चालत असतो. आणि त्याचं ती धारणा इतकी पक्की असते की सगळं तो कबूल करेल, पण मला कळालं नाही, मी चुकलोय, मी भटकलो, मला मिळालं नाही सुख, अशा पद्धतीची कबुली तो देत नाही. आणि मग याला विलाज नाही. ज्याला जीवनाचं रहस्य समजून घ्यायचंय, ह्या सगळ्या जीवनाचं कोडं आपल्यासमोर उलगडावं आणि कायमस्वरूपी सुखी मी होऊन जावा, असं जर माणसाला वाटत असेल, तर आधी स्वतःची स्थिती, स्वतःची अवस्था, स्वतः जे काय आपण केलंय किंवा करत आहोत, याची यथार्थ रूपाने पाहण्याची दृष्टी माणसाकडे आलीच पाहिजे. मी चुकलोय का? मी भटकलोय का? मला मिळालं नाही तर का मिळालं नाही? मला मिळालं नाही तर प्रामाणिकपणे हे मिळालं नाही, हे जोपर्यंत माणूस कबूल करत नाही, तोपर्यंत त्याला योग्य रस्ता मिळू शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात जो महत्त्वाचा विषय आहे की प्रामाणिकपणे मी सुखाच्याच मागं लागलोय का, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. मला काय पाहिजे नेमकं? मी खरंच सुख पाहिजे म्हणून धावतोय का, हा प्रश्न स्वतःला माणसाने विचारला पाहिजे. मग दुसरा प्रश्न येतो की मग कशामध्ये मला सुख मिळेल? मग 10 गोष्टीमध्ये मी ते शोधलं असेल आणि क्षणभर मला वाटलं असेल सुख आहे, पण पुन्हा मला कळलं की आणखीन काही नवीन पाहिजे. त्यावेळेस हे पण मनाला पटवून सांगावं लागेल आपल्याला की याच्यामध्ये सुख नाही, हे तू कबूल केलंस. अशा पद्धतीने माणूस जर प्रामाणिकता, केवळ एक स्वतःशीच अत्यंत प्रामाणिक राहून विचार करायला लागेल, तर सुखाचा मार्ग त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही, तो सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जन्मताच जी प्रकृती घेऊन जन्माला येतो, ही देह आणि ही मन, देह प्रकृती, मन प्रकृती,
ही घेऊन जे आपण जन्माला येतो तिच्यामध्ये जन्मतःच एक कर्म प्रेरणा असते आणि ती कर्म प्रेरणा आपल्याला धडपड करायला लावते आणि ही सगळी धडपड चालू असते सुखी होण्यासाठी. परंतु ही धडपड ज्यावेळेस व्यर्थ सिद्ध होऊ लागते त्यावेळेस आपल्या आतमध्ये विवेक जागृत झाला पाहिजे की का धावतोय मी, खरंच धावून सुख आहे का, बरं न धावता मी बसू शकतो अशी स्थिती आहे का, तर तसंही होऊ शकत नाही. मी न धावता बसून राहणं कदापि शक्य नाही आणि मी धावलो तर मला सुख मिळेल, मी सुखी होईल याची खात्री नाही. अशा प्रकारचं जीवन आपण जगत आहोत. कोणी जर म्हणेल की मग धावणं चुकीचं आहे तर मी बसून राहू का, अरे बाबा, जीवनामध्ये बसून राहणे ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे आपल्यासाठी. कधी शांतपणाने अर्धा एक तास बसून बघा. न वर्तमानपत्र, न मोबाईल, न टीव्ही, न कोणते विचार, न कोणती कल्पना. शांतपणाने विश्रांतीपूर्वक अर्धा एक तास बसून दाखवा, म्हणजे कळेल की जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट तर बसून राहणेच आहे. आपोआपच मधून उठण्याची भावना येईल, आपोआपच पाय उभे टाकतील. ही जी कर्म प्रेरणा आहे आतमधून येणारी, मला उठावंच लागतं, मला फिरावंच लागतं, मला पाहावंच लागतं, मला बोलावंच लागतं, अनिवार्यता आहे, ही आपली इच्छा नाही. तर ही अनिवार्यता, ही आतून येणारी कर्म प्रेरणा हीच आपल्याला भटकवते आणि आपण भटकत आहोत आणि ह्या भटकण्यालाच आपण जीवन समजत आहोत. जोपर्यंत माणूस मला काय पाहिजे आणि मी कशासाठी भटकतोय याच्याकडे लक्ष देणार नाही, जोपर्यंत मला पाहिजे ती प्राप्त झाल्यावरही मी त्याच्यात सुखी झालो नाही याच्याकडे लक्ष देणार नाही, तोपर्यंत ह्या मधून येणाऱ्या भटकंतीचा तो बळी ठरेल. हा आवेग त्याला वेगवेगळ्या विषयामध्ये घेऊन जात राहील आणि माणूस तसा भटकत राहील. आणि म्हणून कामना आतमधून येते, सुखाची असो, कोणती गोष्ट प्राप्त करायची असो. आता ही प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे सुखाचीच कामना असते. काही प्राप्त करणे असो, काही बोलणे असो, काही ऐकणे असो, काही वाचणे असो, फिरणे असो, काही असो, त्याच्या पाठीमागे कामना सुखाचीच असते. पण अशा पद्धतीने माणूस जर धावू लागला तर त्या कामनेची पूर्तता करू लागला तर कितीही कामनेची पूर्तता केली तरीही जीवनामध्ये कधीही त्याचा शेवट येणारा नसतो की ही कामना पूर्ती झाली आणि मी सुखी झालो, माझ्या सुखाचा प्रश्न संपला. असं कधीच झालं नाही आणि कधीच होणारही नाही. आणि म्हणून कामना पूर्ण होतील आणि मी सुखी होईन हा जो भ्रम आपण सांभाळलेला आहे तो भ्रम काढून टाकण्याची गरज आहे. इथे आपलं मन एखाद्या वेळेस असं पण अर्थ लावू शकतं की मग जीवनामध्ये काही प्राप्त करायचं नाहीच का, काही धावायचं की न धावायचं. इथे प्रश्न काय चालू आहे बारकाईने समजून घ्या की काही प्राप्त करायला हरकत नाही, काही मिळवायला हरकत नाही, परंतु काही मिळविल्यानंतर मी सुखी होईन ही जी कल्पना आपण घेऊन बसलोत, माझा शोध सुखाचा आहे आणि हे प्राप्त केल्यानंतर मला सुख होईल ही जी कल्पना आपण घेऊन बसलोत ही साफ चुकीची आहे. आपल्या जीवनामध्ये पाठीमागे आपण वळून पाहिलं तर हे स्पष्टपणे लक्षात येईल की मी सुखासाठी अनेक गोष्टी पकडल्यात, परंतु पुन्हा माझ्या सुखाचा प्रश्न कायम राहिलेला आहे. आणि म्हणून मी धावतोय, आतमधून येणारी एक कामना, एक वासना मला धावायला लावते आणि मी धावतोय.
ती सांगते ह्याच्यामध्ये सुख आहे आणि म्हणून मी ते प्राप्त करतो, आणि ते प्राप्त केले तरी तिचं सांगणं पुन्हा बंद होत नाही, ते दुसऱ्या रूपाने पुन्हा उभी राहते. ते जरी आपण प्राप्त केलं पुन्हा ते तिसऱ्या रूपाने उभी राहते. जीवनामध्ये अशा प्रकारे मी प्राप्त करतच राहतो आणि तरी माझ्या सुखाचा प्रश्न कायमच राहतो. माझी जी धाव आहे, माझी जी बेजारी आहे, ही कशी संपेल हा मूळ प्रश्न आहे. जीवनामध्ये काही प्राप्त करण्याला काही अडचण असण्याचं कारणच नाही. तुम्ही सोन्याच्या सिंहासनावर बसले तर ही आनंदाचीच गोष्ट आहे, परंतु त्याच्याने मी सुखी होईल ही मूर्खता आहे. फक्त माझ्या सुखाचा प्रश्न ह्या गोष्टीमुळे सुटणार आहे, हा जो भ्रम आपण घेऊन बसलाय, हा जो भ्रम आपण पाळलाय, ह्या ज्या भ्रमासाठी आपण धावतो, ह्याच्यामध्येच आपण स्वतःला वेडं बनवतो, त्याच्यावर खरं ऑब्जेक्शन आहे. आणि म्हणून स्वतःलाच उघडं पाडण्याची प्रामाणिकता, ती दृष्टी ज्याच्याकडे येईल तोच खऱ्या अर्थाने हे स्पष्टपणे पाहू शकेल आणि ह्या बेजारीतून सुटू शकेल. या जगामध्ये जे लोक पूर्णपणे तृप्त झाले, पूर्णत्वाला प्राप्त झाले, खऱ्या अर्थाने पूर्ण सुखी झाले, ज्यांचं चित्त आता कोण्याच गोष्टीने प्रभावित होत नाही, ज्यांची मौज कधीच हलत नाही, अशा प्रकारची आनंदाची अवस्था ज्यांनी प्राप्त केली, त्या लोकांनी हे सांगितलंय की आम्ही सुखीच आहोत हे आम्ही जाणलंय. सुखासाठी जी आमची धडपड चालू होती, ती धडपडच मुळात व्यर्थ होती. ती धडपड एक प्राकृतिक आहे, स्वाभाविक आहे, आणि ती धडपड असली तरी काही हरकत नाही, परंतु ती सुखाची धडपड असू शकत नाही. सुख तर जे ज्ञान, जी दृष्टी मला मी सुखीच आहे ही दाखवून देते. व्यर्थ तू भटकत होतास, तू पूर्णच असून स्वतःला अपूर्ण समजून बाहेरून काहीतरी प्राप्त करून मी पूर्ण होईल अशा पद्धतीची जी धाव चालू होती, त्याच्यापासूनच आमची सुटका झालेली आहे. आणि आम्ही स्वतःला पूर्ण पाहिलं की मला कशाची गरजच नाही असा मी आहे. मला काही प्राप्त झालं काय, नाही झालं काय, मी तर मुळात सुखीच आहे. सुखासाठी मला काही प्राप्त करण्याची गरज नाही. आणि मग त्यांनी जीवनामध्ये मोठमोठे कार्य केले, मोठमोठ्या गोष्टी प्राप्त केल्या, परंतु त्यांच्या सुखासाठी ते नव्हत्या. स्वतः ज्यावेळेस असं अचल आढळ पूर्ण स्थितीमध्ये ज्यावेळेस त्यांनी प्राप्त केली, त्यावेळेस सांगितलं की आपण सुखी आहोत. आणि ही धडपडीतून आपण कधीच सुखी होऊ शकत नाहीत. ही धडपड जरूर आवश्यक आहे आपल्या व्यावहारिक जीवनासाठी, परंतु ही धडपड आपल्या सुखाचा मार्ग नाही. मी सुखी आहेच हे ज्यावेळेस कळलं, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने त्याला सुख प्राप्त झालं. कोणतं साधन, कोणती व्यक्ती, कोणती वस्तू, कोणतं पद, कोणती प्रतिष्ठा याने माणूस सुखी होऊ शकत नाही. आणि या बाहेरच्या गोष्टीने जर माणूस सुखी होत असेल तर ह्या गोष्टी येणार जाणार असल्यामुळे त्याच्या सुखाला कधीही त्या ठिकाणी बाधा येऊ शकते. तर अशा पद्धतीने जीवनामध्ये जी चकली झालेली आहे माणसाला, ती आध्यात्मिक विचार, ती चकली आपल्याला दाखवून देण्याचं काम करतात. आणि म्हणून आपलं एक वैयक्तिक जीवन आपल्या समोर ठेवून आपण मी सांगितलेला विचार तपासून पहा की जीवनामध्ये आपण निघालोत कोण्या दिशेने, पाहिजे काय आपल्याला, आजपर्यंत आपण काय मिळविलंय, आणि ज्या पद्धतीनं आपण आजपर्यंत चाललो त्या पद्धतीने माझा सुखाचा प्रश्न सुटेल का, मला ती शांतता, स्थिरता प्राप्त होईल का, हा विचार आपण केला पाहिजे. तेव्हा या प्रसंगी मी एवढे 4 शब्द सांगून या ठिकाणी थांबतो. पण विचार जरूर करा. धन्यवाद.